आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी समजली तर आयुष्यभर कुणीही तुम्हाला तुमच्याच शब्दांनी हरवू शकणार नाही. एके दिवशी चाणक्य नदी किनारी शांत बसले होते. त्यांच्या शेजारी चंद्रगुप्त मौर्य विचारात हरवलेला बसला होता. चेहरा शांत पण मनात वादळ. चाणक्यांनी विचारलं, काय विचार करतोस? चंद्रगुप्त म्हणाला, गुरुदेव, मनातलं सगळं दाबून ठेवणं योग्य आहे का? कधी कधी वाटतं सगळं बोलून टाकावं, हलकं वाटेल. चाणक्य हलकेच हसले आणि म्हणाले, बाळ, हीच तर सर्वात मोठी चूक आहे. जग त्या माणसाला तोडतं जो मनाने स्वच्छ असतो पण जिभेवर ताबा नसतो. प्रत्येक भावना बोलून दाखवणं शहाणपण नाही. प्रत्येक योजना सांगणं सुरक्षित नाही. प्रत्येक दुःख उघड करणं आवश्यक नाही. जसं तिजोरीत धन जपून ठेवलं जातं तसंच काही विचार हृदयात बंद ठेवावे लागतात. बोलणं सोपं असतं पण योग्य वेळी शांत राहणं ही कला आहे आणि जो या कलेत पारंगत होतो त्याला जग सहज हरवू शकत नाही. आज मी तुम्हाला 7 अशा गोष्टी सांगणार आहे ज्या कितीही जवळचा माणूस असला तरी कधीही उघड करू नयेत, कारण जग शत्रूंपेक्षा आपल्या शब्दांनी जास्त हरवतं. जर या 7 गोष्टी तुम्ही मनात जपल्या तर अडचणी तुमच्यापासून दूरच राहतील. पण पुढे जाण्याआधी एक छोटी विनंती आहे. जर तुम्हाला वाटत असेल की शब्दांवर ताबा ठेवणं हीच खरी ताकद आहे तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच गुप्त नीती शिकायच्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. चला आता पहिल्या गुप्त नियमाकडे वळूया. पहिला नियम, घरातील समस्या कधीही बाहेर सांगू नका. ही साधी गोष्ट नाही, ही आयुष्याची पहिली नीती आहे. चाणक्य म्हणतात, घरातलं दुःख घरातच ठेवा. भांडण असो, मतभेद असो किंवा एखादी वैयक्तिक वेदना असो, ती बाहेर सांगण्याची घाई करू नका. एक शिष्य रडत आला. तो म्हणाला, गुरुदेव, आमच्या घरी भांडण झालं. वडील आईवर ओरडले, भाऊ रागात घर सोडून गेला. मी ही गोष्ट मित्रांना सांगितली. चाणक्य गंभीर झाले. ते म्हणाले, पुत्रा, जेव्हा तू घरातील भेगा बाहेर दाखवतोस लोक त्या भरून काढत नाहीत, त्या अजून खोल करतात. लोकांना सहानुभूतीपेक्षा कथा हवी असते. एक गाव होतं. 2 भाऊ रोज भांडायचे. मोठ्या भावाने पंचायत समोर लहान भावाची निंदा केली. काय झालं? संपूर्ण कुटुंबाची मान खाली गेली. लोकांनी अंतर ठेवायला सुरुवात केली. मुलांनाही वाईट नजरेने पाहिलं जाऊ लागलं. घरची गोष्ट बाहेर गेली की नात्यांचा मान जळून जातो, विश्वास तुटतो आणि लोक तुमच्या दुःखालाच तुमच्यावरचं शस्त्र बनवतात. चाणक्य म्हणतात, घरचा वाद बाहेर गेला की घराची पायाभरणी हादरते. म्हणून लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही कठीण असली तरी घरातील प्रश्न घरातच ठेवा, कारण बाहेरचं जग औषध लावत नाही, ते जखमेवर मीठ चोळतं. हा पहिला नियम आहे. समजला तर अर्ध आयुष्य सुरक्षित होतं. दुसरा नियम, तुमच्या कमजोरी कधीही उघड करू नका. चाणक्य म्हणतात, ज्या दिवशी तुम्ही तुमची कमजोरी दुसऱ्याला सांगता त्या दिवशी पराभवाची पहिली पायरी चढता. तक्षशिलेत एका शिष्याने विचारलं, गुरुदेव, आपल्या माणसांना आपली भीती, वेदना सांगितली तर ते समजून घेणार नाहीत का? चाणक्य शांत हसले आणि ते म्हणाले, लोक तुमच्या सोबत तेव्हाच असतात जोपर्यंत तुमची ताकद त्यांना उपयोगी पडते. पण ज्या क्षणी तुमची कमजोरी दिसते, काही जण दूर जातात आणि काही पाठीमागून वार करतात. एक योद्धा होता. त्याला बाणांची भीती वाटायची. त्याने आपल्या जवळच्या साथीदाराला सांगितलं, युद्धात बाण सुटले तर मला मागे ठेव. काळ बदलला. तोच साथीदार शत्रूकडे गेला आणि युद्धात पहिला बाण त्याच योद्ध्याकडे वळवला, कारण त्याला ठाऊक होतं वार कुठे करायचा. योद्धा लढाईच्या आधीच कोसळला. चाणक्य म्हणाले, कमजोरी तोपर्यंत ताकद असते जोपर्यंत ती फक्त तुम्हाला माहिती असते. ज्या दिवशी ती दुसऱ्याला कळते त्या दिवशी तीच तुमच्यावरचं शस्त्र बनते. राजा तोच असतो जो भीतीला मनात लपवतो आणि चेहऱ्यावर धैर्य ठेवतो. म्हणून लक्षात ठेवा, तुमचे जुने घाव, तुमची भीती तुमच्या आत ठेवा, कारण जगात बरेच जण मदत करत नाहीत, ते फक्त तुमचा पराभव पाहायला उभे असतात. तिसरी गोष्ट, तुमची कमाई, तुमचं धन कधीही उघड करू नका. चाणक्य स्पष्ट सांगतात, जितकं धन गुप्त तितकंच सुरक्षित. तुम्ही किती कमावता, किती साठवता, कितकी संपत्ती आहे, ही माहिती सगळ्यांना सांगायची नसते. एकदा मगधच्या राजाने दरबारात अभिमानाने खजिना दाखवला. सोने भरलेली कोठार, मौल्यवान रत्ने, अखाट संपत्ती. काही दिवसांतच काय झालं? शेजारी राज्याने हल्ला केला आणि तोच खजिना लुटून नेला. चाणक्य म्हणाले, धनाची जाहिरात म्हणजे स्वतःला चोर आणि मत्सर करणाऱ्यांसमोर उभं करणं. कधी लक्ष दिलंत का? खरे श्रीमंत लोक आपली खरी कमाई कधी उघड करत नाहीत. का? कारण जिथे जास्त लोकांना माहिती असते तिथे अपेक्षा वाढतात, लोभ वाढतो, संकट वाढतं. जर लोकांना वाटलं की तुम्ही भरपूर कमावता, काही जण मदतीच्या नावाखाली जवळ येतील, काही संधी शोधतील तुम्हाला खाली खेचायची आणि काही फक्त मत्सर करतील. धन दिसलं की लोकांच्या नजरा बदलतात. चाणक्य स्पष्ट सांगतात, धनाचा सर्वात मोठा रक्षक म्हणजे त्याची गुप्तता. कारण ज्या दिवशी सगळ्यांना तुमच्या कमाईची माहिती मिळते त्या दिवशी तुमच्या मनशांतीवर पहिला आघात होतो. म्हणून लक्षात ठेवा, कमाई झाकून ठेवा, मन स्थिर ठेवा,
कारण दाखवलेलं धन किंवा लुटलं जातं किंवा द्वेष निर्माण करतं. चौथा नियम, तुमच्या भविष्यातील योजना गुप्त ठेवा. आचार्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, काम पूर्ण होईपर्यंत त्याची घोषणा करू नका. अनेक लोक चूक कुठे करतात माहित आहे. पहिलं पाऊल टाकण्याआधीच ते जगाला सांगतात, मी हे करणार आहे, मी तो बिझनेस सुरू करणार आहे, मी जॉब बदलणार आहे, आणि इथूनच ऊर्जा कमी व्हायला लागते. एका व्यापाऱ्याने ठरवलं, शहरात मसाल्याचं मोठं दुकान उघडायचं. त्याने आनंदाने ही गोष्ट नातेवाईकांना सांगितली, मित्रांना सांगितली, शेजाऱ्यांना सांगितली. पण काय झालं, एका चतुर माणसाने आधीच तीच कल्पना उचलली, त्याच ठिकाणी दुकान सुरू केलं आणि बाजार ताब्यात घेतला. व्यापारी पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. चाणक्य म्हणाले, प्रत्येक विचार हा एक बीज असतो. जर ते पेरण्याआधीच सगळ्यांना दाखवलं तर कोणी ते चिरडेल किंवा तुमच्या आधी त्याचं फळ घेईल. योजनेची खरी ताकद तिच्या शांततेत असते. तयारीचा काळ हा दाखवण्याचा नसतो, तो घडवण्याचा असतो. प्रवास सुरू असताना शांत राहा. काम पूर्ण झाल्यावरच बोला. तुमचा इरादा, तुमची दिशा, तुमचं पुढचं पाऊल हे सगळं तुमचंच असतं. ते सगळ्यांसमोर ठेवलं तर विनाकारण टीका, मत्सर आणि अडथळे वाढतात. आजच्या जगातही हे तितकंच खरं आहे. नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, नोकरी बदलायची आहे, एखादी मोठी योजना आहे, पूर्ण होईपर्यंत शांत राहा. कारण जग तुमच्या योजनेचं संरक्षण करणार नाही आणि अपयशाची जबाबदारीही घेणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, बोलण्याआधी पूर्ण करा आणि पूर्ण झाल्यावरच दाखवा. पाचवा नियम, तुमच्या अपमानाच्या आणि पराभवाच्या गोष्टी कधीही मिरवू नका. चाणक्य शिष्यांकडे पाहून म्हणाले, जीवनात प्रत्येक जण कधीतरी हरतो. कोणाला ना कोणाला अपमान सहन करावा लागतो, पण त्या जखमेवर पुन्हा पुन्हा बोट ठेवणं ही शहाणपणाची गोष्ट नाही. एक तरुण धनुर्धर होता. स्पर्धेत त्याचा पराभव झाला. तो जिथे जाई तिथे सांगू लागला, माझ्याशी अन्याय झाला. न्यायाधीश पक्षपाती होते. माझं नशीब खराब होतं. सुरुवातीला काही लोकांनी सहानुभूती दाखवली, पण हळूहळू लोक त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. त्याची ओळख काय झाली? पराभूत. जेव्हा तो पुन्हा स्पर्धेत उतरला, लोक त्याच्या जिंकण्याची नाही, पुन्हा हरायची वाट पाहत होते. चाणक्य म्हणाले, पराभव हा गुन्हा नाही, पण त्याची जाहिरात करणं ही चूक आहे. अपमान ही शिक्षा नसते, तो एक धडा असतो. जर तुम्ही तो धडा शांतपणे शिकला तर तो तुमची ताकद बनतो. पण जर तुम्ही तोच अपमान सगळ्यांसमोर पुन्हा पुन्हा सांगितला तर लोक त्याचं शस्त्र बनवतात. जग दयाळू नाही, ते निरीक्षक आहे. ते तुमच्या जखमेवर फुंकर घालत नाही, ते लक्षात ठेवतं तुम्ही कुठे तुटता. लक्षात ठेवा, लोक ताकदीवर विश्वास ठेवतात, कमजोरीच्या कथा त्यांना प्रेरित करत नाहीत. जर कधी अपमान झाला तर त्याचं विश्लेषण करा. स्वतःला विचारा, कुठे चुकलो, काय सुधारू शकतो. शिका, सुधारा आणि शांतपणे पुढे चला. जगाला सांगू नका, मी हारलो. स्वतःला सांगा, मी शिकलो. खरा विजेता तो नसतो जो कधी पडत नाही. खरा विजेता तो असतो जो पडतो, शांत राहतो आणि पुन्हा उभा राहतो, अधिक मजबूत होऊन. आणि जेव्हा तो परत येतो, त्याची शांतता लोकांना जास्त घाबरवते त्याच्या शब्दांपेक्षा. सहावा नियम, तुम्ही केलेल्या दानाचा कधीही गाजावाजा करू नका. चाणक्य म्हणतात, ज्या दानाची घोषणा केली जाते ते पुण्य नसतं, ते अहंकाराचं प्रदर्शन असतं. गुरुकुलात शिष्यांनी विचारलं, गुरुदेव, जर आपण एखाद्या गरीबाला मदत केली, भुकेल्याला अन्न दिलं, विद्यार्थ्याला शिक्षणासाठी सहाय्य केलं, तर ते सांगणं चुकीचं आहे का? चाणक्य शांतपणे म्हणाले, मदत केल्यानंतर जर तुम्ही ती जगाला सांगितली तर ती मदत राहत नाही, ती स्वतःचं महत्व वाढवण्याची पद्धत बनते. दानाचा खरा अर्थ काय आहे? देणं आणि विसरणं. एकदा एका राजाने दरबारात अभिमानाने सांगितलं, मी या वर्षी 100 गायी दान दिल्या. दरबारात टाळ्या वाजल्या, स्तुती झाली. पण त्या रात्री स्वप्नात त्याला एक वृद्ध ब्राह्मण दिसला. तो म्हणाला, राजन, तुम्ही दिलं खरं, पण त्याचं पुण्य कमी झालं, कारण तुम्ही त्याचा बखान केला. दानाची शक्ती त्याच्या गुप्ततेत असते. चाणक्य पुढे म्हणाले, उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हातालाही कळू नये. का? कारण जिथे प्रदर्शन येतं तिथे शुद्ध भावना कमी होते. दान हे व्यवहार नाही, ते सौदा नाही, ते प्रसिद्धीचं साधन नाही. दान म्हणजे शांतपणे पेटवलेला दिवा. कोणी पाहिलं किंवा नाही पाहिलं, त्याचा प्रकाश एक दिवस परत तुमच्याकडे येतो. जर तुम्ही मदत करून सोशल मीडियावर टाकली, लोकांना सांगितली, सगळ्यांसमोर नाव जाहीर केलं, तर लोकांना मदतीपेक्षा तुमचं प्रदर्शन जास्त दिसतं. खरं पुण्य आवाज करत नाही, ते शांतपणे वाढतं. लक्षात ठेवा, जे दिलं ते मोजू नका, जे केलं ते सांगू नका. कारण जगाला दाखवण्यासाठी दिलेलं दान क्षणभर टाळ्या मिळवतं, पण मनापासून शांतपणे केलेलं दान आयुष्यभर आदर मिळवून देतं. म्हणून जर तुम्ही खरोखर कोणाची मदत केली असेल तर ती तुमच्या आणि देवाच्या मध्येच राहू द्या. उरलेलं सगळं फक्त दिखावा असतो. सातवी गोष्ट, आपली भावना, राग, मोह, वेदना हे कधीही कोणासमोर उघड करू नका. आचार्य चाणक्य शिष्यांकडे पाहत म्हणाले, माणसाचं सर्वात मोठं रहस्य त्याचं मन असतं, आणि जो मन प्रत्येकासमोर उघड करतो तो सर्वात आधी तोडला जातो.
मनात राग, मोह, वेदना असतील आणि तुम्ही त्यांना लोकांसमोर सांगाल तर लोक सहानुभूती न देता गणना करतात. ते शोधतात की तुमची कमकुवत जागा कुठे आहे आणि तिथून तुम्हाला तुटवता येईल. कोणी विचारलं की तुम्ही कोणावर रागावले आहात तर ते तुमच्या शत्रूंपर्यंत पोहोचू शकते. कोणावर मोह ठेवला तर तेच मोह तोडण्याचा प्रयत्न करतील आणि तुमची वेदना जर सर्वांसमोर आली तर लोक त्याचा उपयोग फक्त स्वतःच्या फायद्यासाठी करतील. चाणक्य सांगतात, भावना म्हणजे धनासारखा आहे, जर सर्वांसमोर आली तर त्याचा मूल्य कमी होतो, पण जी मनात साठवली जाते ती शक्ती बनते. त्यांनी चंद्रगुप्ताला समजावलं, राजा तोच जो मनात आग जाळतो पण बाहेर थंड सावलीसारखा दिसतो. ज्याचं मन कोणी समजू शकत नाही तोच सर्वात मजबूत असतो. आपल्या मनाच्या गोष्टी फक्त निस्वार्थ व्यक्तीच सांगाव्यात. बाकी सर्वांसमोर फक्त हसत राहा आणि मौन पाळा. चंद्रगुप्ताने मान खाली करून म्हटलं, गुरुदेव मी समजलं. प्रत्येक नात्यात प्रेम असलं तरी काही गोष्टी अशा असतात ज्या गुप्त ठेवणेच शहाणपण आहे. चाणक्य म्हणाले, पुत्रा ही नीती जीवनाचं सर्वात मोठं कवच आहे. याने स्वतःला सुरक्षित ठेवा आणि कोणीही तुम्हाला तुटवू शकणार नाही. तर मित्रांनो, हे आहेत 7 रहस्यमय नियम घरच्या, मनाच्या आणि बाह्य जगाच्या संघर्षातून स्वतःची ताकद जपण्यासाठी. आणि हो, जर तुम्हाला वाटत असेल की हे ज्ञान प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवं तर एक लाईक करा, छोटासा कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.